हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर आर्ट्स. तर स्वागताचा व्हिडिओ राहिलेला होता, तर बराच मोठा व्हिडिओ झाला असता, त्याच्यामुळे मग मी इथे एंट्रीचा व्हिडिओ टाकलेला आहे, म्हणजेच गृहप्रवेशाचा. आणि त्यानंतर जे वेगवेगळे गेम्स होणार तर ते सुद्धा थोडंफार मी कॅप्चर केलेलं आहे, ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. तर इथे फोटोग्राफर जे आहे ते शूट घेत होते त्यांचे. तर माहिती नाही कोणीतरी वायर काय काढून ठेवले होते, तर थोडा वेळ लाईन येणं जाणं करत होती, तर त्यांना मधातच थांबावं लागलं होतं. तर त्याच्यातच भरपूर वेळ चालला गेला आणि असं छान मस्त डेकोरेशन केलेलं आहे. दोघी नणंद भावजांनी नाही, नंदांनी आणि हो मला माहिती नाही, कारण मी शेवट थोडंसं काहीतरी बाहेरचं डेकोरेशन केलं. डेकोरेशन म्हणजे रांगोळी काढली बस. ननदबाई बिचारा थकून गेल्या होत्या डेकोरेशन करून. तर इथे एंट्री दरवाजाच्या मध्ये उभ्या आहे दोघीजणी नंदा. तर म्हणजे बऱ्याच जणी होत्या, पण इथे दरवाजात दोघीच जणी मावत होते, त्याच्यामुळे दोघीजणी उभ्या आहे आणि उखाणं घ्यायला लावत आहे त्यांना, कारण एंट्रीच्या वेळेस उखाणं असतोच. म्हणजे आमच्या इथे प्रत्येक वेळेस उखाणं घेतला जातो, तर नवरीला न लग्नाच्या आधी बरेच अशी उखाणे पाठ करून ठेवावं लागतात. तर खूप अशा मुलींना एंट्रीचं वेगळं, नवऱ्याचं वेगळं, म्हणजे असं वेगवेगळं बरोबर त्या रिच्युअलला शोभण्यालाही कसं उखाणं पाठ करत असतात. तर आमच्या वहिनींनी उखाणं घेतलं आणि नंतर मग ते एंट्री झालेली आहे, एंट्री करत आहे. त्यानंतर इथे हातात तांदूळ आणि दिवा देऊन पावलाचे छाप पाडल्या जाते आणि अशा प्रकारे आमच्याकडे एंट्री होते नवरीची. म्हणजे पहिला दिवस गृहप्रवेश तुमच्याकडे कशा पद्धतीनं होते तर ते कमेंट्समध्ये सांग. अरे थांबा, भेटले पाहिजे असं. आता 2 झाले का 3 आहे अजून? ए परत आता मुद्दामून सोडत आहे का? बाई किती खुशी, बापरे किती खुशी होते, किती खुशी होते मागं की दोघांचे पण चिटिंग फेअर गेम झाला. एका एंड का दोघे. ए मोठे थोडसा चेहरा मागे घे गं. टाकली ना बाय बाय आहे चापा नाही आहे. बाय बाय असं याचा अर्थ तुम्ही टाकलीच नव्हती. अरे पहिली परीक्षात फेल. मोठ्याचं म्हणणं येऊन राहिलं. 5 वेळा नाही का 3च आहे, 5 वेळा झालं मोठे. आणि इथे गहू मापल्या जातात, तर किती लागते काय ते विचारलं जाते. होणार का मग नवरी म्हणते नाही, माझे सासू सासरे आहे, माझी ननद आहे, माझे दीर आहे, माझे भासरे आहे, जाऊ आहे, असं म्हटलं जाते. आणि त्यानंतर इथे आई जी आहे म्हणजे सासूबाई मुलाला आणि हिला नवरीला असं पदर झाकून दूध पाजते. आणि हे आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ. तर दुसऱ्या दिवशीसुद्धा नानोरे होतात आणि तेव्हासुद्धा आम्ही मस्त त्या संधीचा फायदा घेतो. तर इथे तर आणखीनच मजा होती, कारण त्या दिवशीसुद्धा इथे DJ सांगितलेला होता आणि आम्ही बघा कसा डान्स केला आहे मस्त. आणि या दिवशीनं मी मस्त असा एक कांड करून ठेवला होता. मला खूप
खूप मोठं असं पायाला लागलं होतं. आणि या किरणताई बघा आता इथे येऊन बसल्या आणि त्यांच्या आवडीचं गाणं लागते आणि तशाच बघा कशा उठल्या त्या पटकन उठल्या आणि गेल्या डान्स करायसाठी. तर मी सुद्धा 2-3 दिवस मस्त एन्जॉय केलं आणि मस्त डान्स. बरं दादाच्या लग्नात सर्वात आठवणीचं म्हणजे डान्स. तर मस्त मी डान्स केला आणि शेवटच्या दिवशी माझ्या पायाला एवढ्या जोरात लागलं, मी पडली इतकी जोरात. तर ते कसं झालं मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आम्ही सर्वजण इथे पाणी खेळलो, सर्व मस्त हळद सुरुवातीला कोणी काही आणली नव्हती, पण मग कोणीतरी हळद भिजून आणली. तर त्याच्यामुळे मग इथे हळदीचा पण खेळ सुरू झाला. आणि मला जर माहिती असतं ना काही हळद खेळणार आहे बा म्हणून आजसुद्धा, तर मी हा नवीन ड्रेस घालून आली नसती. तर इथे मग हळद भिजून आणली. तर मग सर्वजणांनी हळद लावली, मस्त सर्वांना एकमेकांना हळद लावली. आणि एक जे रायपूरवाले भाऊजी होते तेच राहिले होते. तर मी त्यांना जेव्हा धावत गेली मी त्यांच्या मागे, म्हणजे मंडपाचा जो गेट आहे ना तिकडून शीतलताई गेल्या आणि मला इकडून दिसले ते. तर मी जेव्हा धावत गेली तेव्हा नाही पडली मी, आणि जेव्हा थांबली आणि 2 स्टेप अशी चालली तेव्हा माझ्या पायात पाय अटकला आणि चालता एकदम खाली पडली. तर एकदम टोंगळ्याच्या याच्यावरच पडली. तर माझा पूर्ण टोंगळा जो आहे तो असा म्हणजे ड्रेस फाटून पूर्ण टोंगळ्याला लागलं होतं. माझा ड्रेसच फाटला होता. तर ड्रेस मातीवर पडली ना त्याच्यामुळे ते जरा फाटून गेला होता. तर ड्रेस फाटला आणि ते टोंगळ्यावर जे आहे ते पूर्ण असं साल निघाले होते पायाची. स्किन पूर्ण वरची लेअर जी आहे ते पूर्ण घसाटल्या गेली होती. तर खूप लागलेलं होतं मला, रक्त काही केला थांबत नव्हतं. मग मी आईला दाखवलं तर आई एकदम घाबरल्यासारख्याच झाल्या, त्यांनी मलाच रागवलं. तर मग त्यांनाच कसं तरी असं वाटायला लागलं होतं, म्हणजे किती लागलं बा म्हणून. मग मी ते धुवून वगैरे टाकला आणि चुपचाप बाकीचा सगळा कार्यक्रम पाहिला. मग काहीच नाही केलं, कारण मलाच माहीत होतं माझं किती दुखत आहे म्हणून. पण तरीसुद्धा मी सर्वांसोबत बोलली आणि मी त्यावेळेस मग घरी काही गेली नाही, कारण की कसं घरी जर गेली असती तर बाबांनी माझ्या खूप रागवलं असतं, खूप जास्त रागवलं असतं. त्यांना थोडंसंही असं म्हणजे लागू दिलेलं जमत नाही. हे बघा, यांनी हळद आणली होती, माझ्या बहिणीच्या भाग्यश्रीच्या सासऱ्यांनी हळद आणलेली होती आणि त्यांनी भिजून आणली. बघा इथे झाला हळदीचं स्टार्ट. तर अशा प्रकारे माझ्या पायाचं हे झालं. आणि त्याच कारणामुळे शानूचा बड्डेसुद्धा आम्ही छान मस्त असं सेलिब्रेट करू शकलो नाही. तर थोडाफार सेलिब्रेट केलेला आहे. तर त्याचीसुद्धा थोडीफार क्लिप्स आहे, तर ते सुद्धा मी शेअर करणार. आणि इथे बघू शकता बघा कसे आत्ता वहिनी मांबो कशी हळद खेळत आहे मस्त. आणि त्या दिवशी वहिनीसुद्धा पडता वाचल्या त्या दिवशी, म्हणजे काय माहिती 2-3 असे पडता वाचले. मला तर लागूनच गेलं. छान, तरी पण छान झालं लग्न. आणि या मला हळद लावायसाठी आल्या होत्या, थोडीशी हळद लावू दे बोलल्या. तर बघू शकता तुम्ही, चेहरा धुवून घेतला आहे मी आणि सर्वजण मस्त आता पाणी खेळत आहे बघा, छान. तर पाणी तेवढं होतं नाही, असतं तर आणखीनच बापरे खूप खेळले असते. आणि इथे चालू होता आमच्या सोबतच डान्स. आणि इथे नानोरे सुरू होते की डान्स सुरू होता काहीच कोणाला समजत नव्हतं. आणि याच्यानंतरचा जो क्लिप आहे तो डायरेक्ट संध्याकाळी मी शूट केला. तर करणार नव्हती, पण थोडासा कॉमेडी होता आणि एन्जॉयफुल होता, त्याच्यामुळे मग मी शूट केला. तर दादांनी सर्व आत्ता बहिणींना मस्त गुलाबाचे फूल दिले होते, बघू शकता तुम्ही. इथे
झालं होतं दादाचं लग्न संपन्न आणि व्हिडिओ पण संपलेले होते. तर कसे वाटले कमेंट्समध्ये नक्कीच सांगाल. तर इथे शान्वीचा बड्डे होता, तर आम्ही संध्याकाळी नाही म्हणता सेलिब्रेट करून टाकला, कारण मामीचा फोन आला होता की तिच्यासाठी एक केक आणशील म्हणून आम्ही वाट बघत आहे. तर घरी जायचं होतं आम्हाला, म्हणून मग आईला पण आम्ही सोबत घेऊन आलो होतो. तर कारण आई माझ्या पायाला लागून होतं, त्याच्यामुळे आई आल्या होत्या. 8 दिवस तरी राहणार बा म्हणून मग आई होत्या फक्त, बाकी कोणीच नव्हतं. तर कारण इकडले इकडून आम्ही घरी जाणार होतो ना, त्याच्यामुळे इथे आम्ही चौघी पाच जणींनी पूर्ण ओवाळून घेतलं. आणि त्या दोघींना मामी आहे आमच्या, तर दोघी जावा आहे त्या. आणि या मामीच्या मुली यांना तर तुम्ही पाहिलेलंच आहे. तर तिच्यासाठी गिफ्ट आणलेलं होतं आणि शानूनेच सांगितलं होतं तिला. आणि ही शानूची बेस्ट फ्रेंड आणखी एक आहे बिट्टू, तर ती झोपलेली होती, तिला माहितीच नव्हतं. तर तिला शानू मिस करत होती, बट झोपली होती ती, कारण वेळ झाला होता बराच आम्हाला. आणि इथे आम्ही छान तिला हा ड्रेस जो आहे ना येलो कलरचा, हा राहुलनी बडोद्याला गेला होता तेव्हा त्यांनी तिथून आणला. तर ज्या दिवशी आम्ही गेलो ना, ज्या दिवशी तिचा बड्डे होता आणि त्याच दिवशी नेमका तो वापस आला. तर मी तिला तोच न्यू ड्रेस घालून दिला आणि तिला बड्डेच्या दिवशीच तिला नवीन ड्रेससुद्धा घालायला भेटला. तर माझ्या पायाला लागून होता, त्याच्यामुळे असं झालं आमचं छोटंसं बड्डे सेलिब्रेशन. आणि नंतर कधी बघू, काहीतरी प्लॅन करू, कुठेतरी जाऊ, काहीतरी करू. तिच्या बड्डेचं राहिलेलंच आहे तसं. तर चला मग मी माझ्या व्हिडिओला इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.